आता बघणार आहोत महत्त्वाच्या 9 मोठ्या बातम्या। आज देशात 6व्या टप्प्यासाठी 58 मतदारसंघात मतदान। दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंडमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। आज दिल्लीतील 7 लोकसभा जागांसाठी मतदान। सोनिया गांधी, राहुल गांधी आज प्रथमच काँग्रेसशिवाय इतर उमेदवाराला मतदान करणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज मतदानाचा हक्क बजावणार। आम आदमी पक्षाच्या स्थापनेनंतर केजरीवाल प्रथमच दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जूनला मतदान, तर 1 जुलैला मतमोजणी होणार। ठाकरे गटाकडून अनिल परबांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो. अभ्यंकरांना ठाकरे गटाकडून उमेदवारी। 26 जूनला पदवीधर शिक्षक मतदारसंघातील निवडणूक होणार। मी लंडनला जाऊ शकत नाही, मला राज्यात काम करावं लागतं। ठाकरे परदेशात गेल्यानं मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। जाऊ शकत नाही ना, मला तर तुम्ही मुख्यमंत्री केलेलं आहे, त्यामुळे इथं मला काम करायलाच लागेल। 2 दिवसानंतर एक स्टेट डिझास्टरची मीटिंग होईल। शेवटी आता कसं आहे, आता आपल्याला इथे जे काही काळजी घेणं आहे प्री मान्सून वर्क ते तर घ्यायला पाहिजे ना। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 219 शाखांची 48 अधिकाऱ्यांकडून चौकशी। अनेक घोटाळे उघड होण्याची शक्यता। तासगावातील एका शाखेत दुष्काळ निधीत अपहारानंतर चौकशी। बूथ कॅप्चरिंग झाल्यामुळे परळीत फेर मतदान घ्या, शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। शरद पवार गटाकडून बूथ कॅप्चरिंगचे व्हिडिओ आयोगात सादर। परळीतील बूथ कॅप्चरिंग बाबत मला माहिती नाही, निवडणूक आयोग चौकशी करेल, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया।